नमस्कार सगळ्या भावा बहिणींना. चला भावा बहिणींनो, आज मस्त पैकी उघडलंय. दाजी काय करते? भावा बहिणींनो, बाडाती हाय शियाळ्याकड. चला 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 डोंगराला शेरडा राखायला चला अशी म्हणती या. दाजी खुरपाणी करतात बागायची. तर हो का, ज्याची त्याची काम नियोजन करून दिलेली आहेत भाव. अर आज उघडलंय, ऊन पडलंय. आज फटाकलं चटाचट वाजायला लागल्या. ऊन आहे का? साफसफाई चालली दाजीची आहे का? आज कसं बघा, सगळं मोकळं मोकळं झालं बघा. आबाळ हाय भरलेलं, तसं या बसलं या. होय, तसं यायला बसलं या. त्याच्या मनाचं कोण मालक नाही या. चला, स्वयंपाकाची बेताची तयारी चालली. काय बेत आहे चला बघू. घरात चाललंय टुरुक टुरुक. ज्याची त्याची काम फिक्स. एक आली शाळेतनं बसली खुर्चीवर. एक आली शाळेतनं बसली खुर्चीवर आमदार निवाली. आहे का? दाखला बघा. लाईट गेली, माझं चालू होतं काम. आले शाळेतून आता. नवा ड्रेस घालून गेलती काय नो. मग काय तर पुजून ठेवायचं का मम्मी? आज लय भारी वाटलं असेल. नवं नवं नवा नवा वास येत असेल अंगाचा, नवा ड्रेस घातल्यामुळं. आणि माझं चालू होतं इकडं शिलाई मशीनचं काम, पण लाईट गेली. काय तसंच राहिलं शिवता शिवता. तिथं एक शिवला तिथं. चला तिकडं चाललाय स्वयंपाक बघू. तिकडं चाललाय बेत. आले बाय ब्लूटूथ मोड. लाईट आली. या ब्लूटूथ मोड घडीवर बंद कर ग. भाजी आहे जरा. रात्री केली मेथीची भाजी. आज चालली बटाट्याची चटणी. मोहरी टाकली. आम्ही जिरी मोहरी जास्त प्रमाणात खात नाही. आम्ही आहे ना जिरी. आम्ही हाय फक्त वरण भातातच जिरी मोहरी खातो. ही बघा कशी बटाटा चटणी. नंतर वरून टाकायची कोथमीर. मीठ टाकलं का? हा, टाक ना हे बटाटा. मग तळलाय कांदा कांदा हलतय गुटू गुटू गुटू. त्या ह्याच्यावर आजचा बेत झणझणीत. अजून एक आली नाही शाळेतनं. वाटल्या फिट्या भरून ठेवल्यात काय होती बटाट्याची चटणी भावा बहिणीनो. अजून एक आली नाही शाळेतनं. येईलच. आज आहे बाजार. हा, दाजी म्हणत होत तुमचं बाजार घेऊन येतो. यावा काही ना घेऊन आहो बाजार. यावाच काही ना घेऊन. उद्या परत कालवणाला लागत. हा, वांगी कशात किती खायचं? वांगी आमची फेवरेट आहेत भावा बहिणीनो. आवडती, आमचे जीव के प्राण. होय,
वांगाचं कालवण नसल्यावर पोटच भरत नाही. वांग बटाट दुसरं कोणतं एवढं आवडीनं नाही खाता आम्ही, एवढं वांग बटाट आवडीनं खातोय. हमारे जीने का सहारा वांगा बटाटा, हमारे दिल की आरजू वांगी बटाटा, हमारी मनपूर्वक की इच्छा वांगी बटाटा, हमारा जीव की प्राण वांगी बटाटा. हा वांग्याशिवाय जमत नाही आम्हाला. कुणी काय म्हणलं तरी आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला वांगण बटाटा पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही नॉनव्हेजला एवढं हावरं नाही एवढं आम्ही वांग्या बटाट्याला हावरं आहे. आम्ही अंडे मटणाला एवढं हावरं नाही एवढं आम्ही वांग्या बटाट्याला हावरं आहे. आम्ही अंडे मटणावर एवढं तुटून पडत नाही एवढं आम्ही वांग्या बटाट्यावर तुटून पडतो. पडतो का नाही? पडतो का नाही आपण वांग्या बटाट्यावर तुटून? आम्ही वांग्या बटाट्याची आम्ही बागच करणार आहे. आता करायची ना आपल्याला बाग वांग्या बटाट्याची. ताजं ताजं वांगण बटाटा आमची. आम्ही आज सकाळीच लय मोठ्या पपया तोडून ठेवल्यात 2-3 आपल्या बगीच्यात आलेल्या. आता आम्ही सगळी तुमचं दाजी, आम्ही नाही मी नाही तुमचं दाजी सरे गवत काढून टाकणार आहे. हे काय बारक बारक ही आपली झाड आता चांगली फळांची बी झाडं लावलेली आहेत भावा बहिणींनो. हे काय पेरू दिसतात का? पेरू आहेत तुम्हाला सांगते. ही फुटलं थोडं हवं मी छाटलेलं शेंड ह्याच बरोबर. ही शिवच ती. हे नारळ आपले बडे बडे तगारे मोठे हो गए आहे. अब लय मोठा होंगा आहे काय पावसा पाणी का दिवसात अजून लय मोठा होणे का वाला आहे. हे इधर में गुलाब लावा है, उधर भी पेरू बोला सीताफळ चिकू सब लाड आणि वो जल्दीच ती फळ भी धरने को है. आता धर एक तोडा खाने को है. आम्ही एक एक आहे का हो का. जास्वंद ती नादखोळा इकडे पण झाड आहे. हो का सीताफळ आलं इथं. इथं बी एक पेरू आहे हो का दिसतोय का हो का. तिकडे डाळिंब आहे लावलंय हो का दिसतंय का पलीकड. हा केळी परत केळ लावल्यात. केळीचं झाड चांगलं ती बी झालंय हो का. हो का केळीचं झाड कुठे गेलं ग. हा हो का हो का हो का पपईच्या तिथंच लय गवत झालंय पण तिथं दिसा नसते. ही आंबे फिंबे ये देखो आंबे फिंबे लगाया है. ये चाफा फिपा वो आळू मस्त लय लागल्यात भाऊ बहिणींना. चला शिवताय मग झंपर आता. हो क्या है ना झंपर शिवना पड़ता है 4 पैसे कमाना पड़ता है. खाएंगे क्या बच्चे है बच्चा को पालना है. 3 बच्चे है 3 बच्चे को सगळा लगता है ना त्याच्यामुळं काम करना को पड़ताच है. हा दाजी को जाना है कांदा उचलने को. आताशी दाजी काम को जाता है तब जीवाला शांती मिळता है. नाही तर दाजी का माझा आता सध्या भांडण चलता होगा म्हणजे चलता रहता था. वो मैं कहती थी काम देखो काम को जाओ तो दाजी हलने को तयार नहीं होता. कामच नहीं मिलता था काय करता. आणि काम मिळता था तर तो पैसा नहीं देता था. लोग असले लोग आहेत. मग दाजी को बोला रे बाबा नो बाहर काम देखो बाहर जाओ काम को अच्छा खासा पैसा मिलेगा तो लेकरां की परवरिश चांगली होगी. लेकरां को संभालना पड़ता है ना.
हाँ तो दाजी भी मेरे सामने ढिठ होकर बैठता था, हलताच नहीं था, कहता था कामच नहीं मिलता तो मैं काय करूं. पण आता जाता है, महीना हो गया काम को जाता है दाजी, तब से थोड़ा आराम मिलता है मेरे को. होय, मिलता है का नहीं? हाँ, और घर में बांधना तन्ना भी कम होता है ना, और प्यार में रहते हैं. वो कहता है ना, अब उस दिन मैंने ये डाला था कि मेरे को नवरा नीट देखताच नहीं, नटा फटा किया तो देखताच नहीं, तो कई लोग बोले नवी नवरी है काय तू. अरे बुढ़ी हो गई तभी तो मेरा नवरा देखेगा ना मेरे को, का कोई और देखेगा? कोई वो कोण बघणार आहे का दुसरं आहे का? दाजीच बघणार हो तुमचं, मला दुसरं कोण बघणार? बुड्ढी झाली काय, तरणी राहिली काय? मापाचा झंपर कवा आणायचा? मग अजून 4 महिन्यावर जाईल. मग हा, मग घेऊन या लवकर. चला भाऊ बहिणीनो, झाली का बटाट्याची चटणी? हो, जेवायचं का नाही तुम्हाला? खाल्ली होती चपाती? ओ भावा बहिणीनो, वो काय ना, मेरे को घर में ऐसा घान गुन पटत नहीं, इसलिए आपला घर बहुत स्वच्छ रहता है. आणि ये तरीली की मेरे यो का इधर दफ्तर रखा, उधर दफ्तर रखा, किधर काय भी रखता है. वो मेरा लय घान गुन जर घर को असले ना, मेरे को असा राग येतुन्या, काय करू असं वाटतं, असं काय करू आणि काय नाही बाया. ये देखो बटाटे चटणी हुआ है, अब तोंडाला पानी सुटे है. आता किती खावन किती नाही हो गया मेरे को बटाट्याची चटणी. ये तुम्हारी भाची, बड़ी भाची ने किया है बटाट्याची चटणी. अशी भारी की आहे ना भावा बहिणीनो. आता गरम गरम चपाती खाताय, मैं अशी खाताय जी सुस्तावता है ना, क्या बोलू काय बोलू, लय सुस्तावताय मैं खाऊन खाऊन. आता बडी तगारीतच घेताय मैं बटाट्याची चटणी. तोंडाला कमेर खूप पाणी सुटलाय भावा बहिणीनो. का इधर भाजी है रातची, रात को केली तिथं भाजी. मेरी लड़की मेरी बात सुन कर इतना हंसता है ना, उनको ले हंसने को आता है भावा बहिणीनो. वो कहता है मम्मा तू छान बोलताय रे बाबा, मरे मम्मा तू खूप बहुत भारी बोलता है, ऐसा बोलता है वो, है का? बहुत हंसता है लड़की है मेरा. ये देखो कितना हंसने को आता है उसको. वो हंस के उसका दांत बड़ा बड़ा हो गया, इतना बड़ा बड़ा तला तवानी हो गया उसका दांत हंस के. और इधर का ये बोलती है तू मम्मी बहुत अच्छा बोलती है, मेरे की भैया मित्री सब देखता है ना, वो भी हंसता है. उसका एक के कान इतना बड़ा बड़ा हो गया, वो हत्ती वाली कान हो गया उसका, हो गए ना. वो बारकी लड़की आला नाही अजून शाळेत ना आला नाही. वो लड़की शाळेत जाता है, बळच उठावता है शनिवार को शाळे को जाने को. काय करू, शाळा सीखना को पड़ता है ना. आय बाप की जिंदगी तो कष्ट करके करके चली गई. बोला लेकरान को तरी नौकऱ्याला गवाऊंगी. होय, क्या बोलता है पिताजी लड़किन का? लड़किन के पिताजी क्या बोलता है? लड़किन को नौकरी को लगने को ना, है का? लड़किन के पिताजी को घास काटने को पड़ता है बाबा. हाँ, लड़किन के पिताजी खाना खाओ. हाँ,
कुठं हाँ वो लड़की की पिताजी बोलते हैं काम करून नौकरी को लगना काय ले लड़की को बच्चे को बाल बच्चे वाला आदमी है वो कांदा उचल उचल के पार वाळून वाळून गेलाय बोंबलावानी झालाय काय सांगायचं बाल बच्चे वाला आदमी है चहा बिस्किट का गोण्या उचलताय काय करताय हाँ वो भी 5 रुपए वाला बिस्किट का पुड़ा लेता है 10 वाला लेगा तो ज्यादा पैसा जाएगा ऐसा बोलता है बहुत विचार करता है लड़किन का पिता करता है ना वो लड़किन के पिता के हाथ दिखाती है तुमको देखो देखो उसके लड़किन के पिता के हाथ लड़किन के लिए कैसे देखो दिखाओ दिखाओ हाथ दिखाओ वो नवी कपड़े लाए ना आता चांगले घातलेत कपडे हो का लड़किन के पिता के हाथ कैसे हो गए देखो फिर से वही हो गए फिर से देखो लड़किन के पिता के हाथ कैसे लड़किन के पिता बहुत कष्ट करता है किया मुझे आता लड़किन के पिता को नवा ड्रेस लाया है ना वो घाल घाल के गवत काढता है आता लड़किन के पिता वो फट फट कर टूट टूट कर निगुस तर काय निकलेगा नहीं लड़की के पिता लड़की की माँ कैसी वो फटला तरी घालता है मशीन घरी है तरी शिवने को मिलता नहीं ये देखो ये फटका तुटका लड़की की माँ भी घालती है ना काय करूं लड़की की माँ को लड़की के पिता को भरपूर काम करना पड़ता है ना परवरिश के लिए बाल बच्चे के वाले आदमी है ना वो काय नहीं वो घर को काय बाप दादा की कमाई नहीं इसलिए करना पड़ता है कष्ट बाप दादा की कमाई होती तो आराम से ऐसा झोप झोप कर खाया होता ना लड़किन के पिता हाँ वो हमारे बाप दादा ने क्या किया मैं का झोप झोप के दिवस काटे इसलिए कमाईच करके रखा नहीं वो हमारे बाप दादा ही घूम घूम के हिंड हिंड के घालव डाला सगळा पैसा भाई पर लड़की के पिता ने माँ ने क्या विचार किया कि जो भी करना पड़ेगा पर लड़कियों को सब देगा सब उसको मिलना चाहिए उसके हकदार है वो सब देगा हम उसको जीवा का रान करेगा पर सब देगा ऐसा बाल पिकून गेले तरी चालते लड़की की माँ की बाल ऐसे पांढरे शिपट हो गया तरी भी चलेगा अरे वो लड़की के पिता का है ना ऐसा वाळून वाळून बोबिल हो गया तभी चलेगा पर लय कमाएगा हम लड़की के लिए लय उसकी परवरिश के लिए उसको नौकरी लगाने के लिए हम जीवा का रान करने को डालेगा दोघं भी डालेगा ना जीवात बी प्यारायचं हाँ? काय करायचं जीवात बी प्यारायचे जीवात हम भी पेरेंगा लय मोठा रान करेंगा हा चला मग रखताय भावा बहिणीनो भेटूच पुढच्या येडेवार